सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या SPPU एज्युटेक फाउंडेशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या शोध नवीन वाटांचा या मालिकेमध्ये मी वैभवी पिंगळे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. नुकताच मराठी भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. मग मराठी भाषेत भरपूर ग्रंथ, भरपूर कविता, भरपूर लेखन केलं गेलेलं आहे. तर आजचा आपला करिअर एक्सप्लोअर करायचा विषय हा लेखिका किंवा लेखक म्हणून आहे. आणि आज आपल्याबरोबर संवाद साधायला आलेल्या आहेत सुप्रसिद्ध लेखिका अरुणा ढेरे मॅम. धन्यवाद मॅडम, तुम्ही आज आमच्याबरोबर संवाद साधायला इथे आलात. तर माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की मराठी भाषेची अभ्यासक ते साहित्यिका हा प्रवास कसा झाला तुमचा? खरं सांगायचं तर फक्त अभ्यासक ते साहित्यिका असा हा प्रवास नाहीच. तो सुरुवात झाला वाचक, मग अभ्यासक, मग साहित्यिक किंवा लेखक असा. आणि अगदी सुरुवात झाली ती वाचनापासून झाली. घरात भरपूर मोठा ग्रंथसंग्रह होता. माझे वडील हे मराठीतले लेखक, संशोधक, प्राचीन मराठीचे संत साहित्याचे अभ्यासक, लोकसाहित्याचे अभ्यासक. त्यामुळे ऐकणं आणि वाचणं या दोन्हीमधून कुठेतरी लिहिण्याची बीजं ही पडत गेली असणार असं आज मला मागे वळून पाहताना वाटतं. मी खूप लवकर लिहायला लागले. म्हणजे 8व्या-9व्या वर्षांपासून काहीतरी रला र टला ट जुळवत कविता करत होते, गद्य लिहित होते, ललित गद्य. आणि हळूहळू असं झालं की आपण लिहितो आहोत त्याला काही अर्थ आहे असं जाणवल्यानंतर होणारं कौतुक, त्यातून पुन्हा लिहिण्याची नवीन एक उर्मी किंवा प्रेरणा. आणि मग आपण जेव्हा जाणत्या वयात येतो त्यावेळेला आपल्या अनुभवांना शब्द देण्याची आपली होणारी धडपड, असा तो सगळा प्रवास होत गेला. आता शब्दांबद्दल तुम्ही म्हणालात, तर आत्ताचं जे काय म्हणूयात संवाद जो झालेला आहे लोकांमधला किंवा कम्युनिकेशन ज्याला म्हणतात, ते खूप फास्ट आणि पटकन करायचं असं झालेलं आहे. आणि कितीतरी वेळाला लोकांना शब्द अपुरे पडतात. मग याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की शब्द अपुरे कसे पडू शकतात? याचं कारण की तुम्ही तुमच्याजवळ तेवढा समृद्ध शब्दसंग्रहच नसतो. म्हणजे तुम्ही स्वतःला अभिव्यक्त करण्यासाठी कुठली भाषा वापरू शकता, कशा प्रकारे अभिव्यक्त होऊ शकता याचा विचार त्याच्या मागे नसतो. कारण तुम्ही तेवढी समृद्धीच तुमच्याजवळ गोळा झालेली नसते. ते संचितनं मला असं वाटतं की मला सुदैवानी खूप लहानपणापासून मिळालं. आणि आजही मी वळून पाहताना असं म्हणते की हे जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही लेखक होण्याच्या कितीतरी आधीपासून तुमची समृद्धी होतच जाते भाषेच्या विषयीची. आणि ना तुम्ही साधन म्हणून किंवा माध्यम म्हणून एखादी गोष्ट वापरता अभिव्यक्त होण्यासाठी, तर मग ते साधन कसं आहे, काय आहे याचा एक छान जाणतेपणाने विचार तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे मराठी भाषा आपण अभिजात झाली असं आत्ताच तू म्हणालीस की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय, तर मराठी किती प्राचीन काळापासून किती उत्तम तऱ्हेने अभिव्यक्ती मराठीत होत आलेली आहे हे तुम्ही सिद्ध केलंत. आणि त्याचा गौरव आहे. तर इतक्या हजारो वर्षांची परंपरा ज्याच्या मागे आहे, प्राकृतापासून आली. आणि तरी मराठीमध्ये संस्कृतचं पण शब्दवैभव आहे, अरबी फारसी पण आलेले आहेत. हे सगळं मिळून जी भाषा समृद्ध होत गेलेली आहे, त्या भाषेमध्ये तत्वज्ञानात्मक विचार व्यक्त झालेले आहेत, त्या भाषेमध्ये वैज्ञानिक विचार व्यक्त झालेले आहेत, त्या भाषेमध्ये निरनिराळ्या प्रकारचे शब्दकोश निर्माण झालेले आहेत. हे सगळं भाषेमधून होत आलं आहे. आणि एवढे नाना पातळ्यांवर वापरली गेलेली भाषा आहे. तिची ओळख जर तुम्हाला असेल तर मग अभिव्यक्त होताना शब्दांची अडचण पडत नाही असं मला वाटतं. जेव्हा तुम्ही एखादी कथा, कविता किंवा पुस्तक लिहिता, मग त्याच्या मागे प्रेरणास्त्रोत काय असतं? कारण सगळ्या लेखकांना हाच प्रश्न विचारला जातो की तुम्हाला ही गोष्ट किंवा तुम्हाला ही कविता ही कुठल्या संकल्पनेमधून जन्माला आली? कुतूहल तर खूपच असतं. एकतर कलावंत म्हणून किंवा आता आपण साहित्याविषयी बोलतोय तर लेखक म्हणून, कवी म्हणून आपण एखादी गोष्ट पाहतो, अनुभवतो आणि खूप मनाला भिडणारी असते. त्यावेळेला पटकन माझ्यासारख्यांच्या भोवतीचं कोणीतरी म्हणतं, आत्ता तुम्हाला अगदी कविता सुचत असेल नाही? किंवा कोणीतरी म्हणतं की हे इतकं मनाला भिडणार आहे, तुमचा याच्यावर एक फार छान कथा किंवा लेख लिहून होईल बघा. याचा अर्थ असा की सर्वांच्या
सुखदुःखांना हात घालणारं, कोणाला हेलावून टाकणारं, सौंदर्याच्या दर्शनाने भारावून जाणारं असं काहीतरी तुम्ही अनुभवता. पण सर्वसामान्य माणसांना ते आपल्या साध्या भाषेतून व्यक्त करता येत नाही. पण हा माणूस लेखक आहे, कवी आहे, असा माणूस जो असतो, कलावंत साहित्यकार जो असतो, तो ते व्यक्त करू शकतो. ती अभिव्यक्तीची ताकद त्यांच्यामध्ये असते. तर मला असं वाटतं की एरवीच्या माणसांच्या पेक्षा संवेदनशीलतेने अधिक प्रभावी अशा पद्धतीने तो व्यक्त करू शकतो. तर त्या सगळ्या संवेदना ताज्या असणं, तुम्ही भोवतालाला त्या तऱ्हेने प्रतिसाद देणं, तुम्ही जे अनुभवता त्याला ते टिपणं, ते निरीक्षण असतं, त्या अनुभवामध्ये खोल उतरणं असतं. हे सगळं लेखकाच्याकडून घडत जातं आणि म्हणून त्या भाषेमध्ये वेगळं काहीतरी येतं. मी नेहमी एक उदाहरण देते आणि ते खूप गमतीदार आहे. पण आत्ता म्हणजे जे वारंवार सांगते तेच आज मला इतरांना सांगावंसं वाटतंय, जे पाहतायत किंवा ऐकतायत त्यांना, की पोस्टमनसाठी पूर्वी पत्ता असायचा पत्रावर लिहिलेला. आता आपण पत्र लिहितच नाही. त्यामुळे मराठीतल्या साहित्याचं एक दालनच आपण बंद केलेलं आहे पत्रवाङ्मयाचं. तर आता आपण व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवतो किंवा बोलतो. तर मला असं वाटतं की पूर्वी पत्र लिहिताना आपल्याला पत्रावर पत्ता लिहिताना एक उद्देश असायचा की हे पत्र ज्याला आपण लिहिलेलं आहे त्याच्या पत्त्यावरती पोचवावं. म्हणून त्याच्या घराच्या ओळखीच्या खुणा आपण पत्त्यावर लिहितो की तो कुठे राहतो, त्याच्या संबंधीचा तपशील म्हणजे पत्ता. बरोबर. पण ज्या वेळेला ग. दी. माडगुळकर एखादं गीत लिहितात की गवत उंच दाट दाट वळत जाई पाय वाट, वळणावर आंब्याचे झाड एक वाकडे, त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे झोपडे. तर प्रेयसीच्या घराच्या खुणाच असतात. पण तो पोस्टमनसाठी लिहिलेला पत्ता नसतो. ते एक उत्तम गीत असतं. तेव्हा हा जो फरक आहे की सर्वसामान्यांनी वापरलेली व्यवहारातल्या विनिमयाची भाषा आणि लेखक कवीची भाषा ही वेगळी असते. कारण त्यांनी तिला एका सृजनात्मक पातळीवर वर उचललेलं असतं. आणि म्हणून शब्द आम्ही वापरतो ते व्यवहारातलेच असतात, तुमच्या माझ्या ओळखीचेच असतात भाषेतले. पण त्याची रचना, त्याच्या मागे असणारी विशेषणं, दोन शब्दांच्या मधल्या जागा याही अर्थपूर्ण करणं, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह या सगळ्यांना बोलकं करणं आणि भाषेला एक नवीन चैतन्यमय असं रूप निर्माण करणं भाषेचं, हे काम लेखकाला करावं लागतं. तर तुमच्या बोलण्यातून मला एक गोष्ट जी लक्षात आली ती म्हणजे भावनांचा खेळ आहे हा थोडासा. की समोरच्याच्या भावना म्हणजे आपण जे लिहितोय तेच समोरच्याच्या पण भावना आहेत आणि त्याच्याशीच तो समोरची व्यक्ती पण एक काय म्हणूयात त्यांच्या मनाला जाऊन भिडतीये की ही गोष्ट अशी आहे किंवा हे असं आहे. मग ह्या सगळ्या तसं म्हणायला गेलं तर ह्या संधी किंवा ह्या चांगल्या एक बाजू झाली लेखकाची. पण लेखकाला खूप वेगवेगळे चॅलेंजेस पण येत असतील. तर तुम्ही लेखिका म्हणून तुमच्या आज जेव्हा करिअरकडे बघता तेव्हा असे कुठले चॅलेंजेस तुम्हाला वाटले की बाबा हे काय अवघड आपल्या समोर येऊन बसलंय आणि मग तुम्ही त्याच्यावरती कशी मात केलीत? तू फक्त भावना म्हणालीस, मी भावनांच्या जोडीला विचार पण ठेवते की तुम्ही विचार आणि भावना ह्यांच्या मेळातून काहीतरी एक घडत असतं. आणि ते नुसतं विचार भावना नाहीत तर समोर आलेलं वास्तव असतं, त्याचा तुम्ही घेत असलेला अनुभव असता आणि त्या निमित्ताने तुमच्या मनामध्ये ज्या भावनांच्या लाटा उसळतात किंवा विचार येतात त्या सगळ्यामधून साहित्यकृती जन्म घेत असते. चॅलेंज अनेक प्रकारचे असतात. एकतर म्हणजे ज्याला आज व्यवहारातले आव्हानं म्हणतात ती मला आव्हानं वाटत नाहीत, मी त्याला अडचणी म्हणते. की चांगल्या साहित्याला व्यासपीठ मिळत नाही, प्रकाशक मिळत नाहीत पुस्तक प्रकाशन करायला, या अडचणी आहेत, ही आव्हानं नाहीत लिहिण्यातली. खऱ्या लेखकाची आव्हानं वेगळीच असतात आणि ती असतात की मला जे जे म्हणायचं आहे ते मी पूर्णतः व्यक्त करू शकते का नाही, मला त्यासाठी योग्य शब्द सापडतात की नाही, योग्य फॉर्म ज्याला घाट म्हणतो आम्ही किंवा वाङ्मय प्रकार म्हणतो तो मला सापडतोय की नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीचा अनुभव असतो तो मला फक्त कवितेतच मांडता येतो, मला त्याचा लेख नसतो करायचा. याचं कारण त्याच्यातली जी सूचकता असते, त्याच्यातलं जे गूढ असतं ते मला तसंच अधांतरी ठेवायचं असतं आणि तितक्याच तरल पातळीवर मला ते तुमच्यापर्यंत पोचवायचं असतं. पण एखाद्या गोष्टीचा असा अनुभव असतो की जो विस्ताराने मांडल्याशिवाय
मला तो जीवनानुभव पुरता व्यक्त करता येत नाही. म्हणून लेखनाला योग्य घाट सापडणं, योग्य तऱ्हेने मला ते व्यक्त करता येणं आणि सगळंच्या सगळं व्यक्त करता येणं. खरं सांगायचं ना तर तू उद्या मला असं विचारू शकतेस, किंबहुना विचारशील सुद्धा, की तुमच्या लेखनामधला तुम्हाला आनंद देणारा सर्वोच्च क्षण कुठला, तर त्याचं उत्तर माझं असं असेल की तो अजून यायचाच आहे. याचे कारण जी आव्हानं जी असतात ना ती दरवेळेला लिहिताना वेगळी असतात. म्हणजे प्रत्येक वेळेला नवे चॅलेंज असतात. एखादा अनुभव तुमच्यासमोर असा उभा राहतो की नागासारखा फणा काढून की सांग कुठे मला शब्द मला द्यायचा, तुझ्याकडे आहेत का हे शब्द असा. आणि मग कित्येक वेळेला कवितांच्या बाबतीत म्हणायचं तर अर्धीच राहते ती कविता, पुरी नाही करू शकत आपण. आणि मग ती कायम मनाला रुखरुख राहते की हे नाही मला पूर्ण करता आलेलं. त्यामुळे तिथे आपण पराभूतच होत असतो. त्यामुळे सर्वोच्च आनंदाचे क्षण अजून यायचेच असतात की जेव्हा मला जे हवंय ते तितक्या उंच पातळीवर मी व्यक्त करू शकते की नाही, हे मोठं आव्हान असतं. दुसरं असं की मला मी जे लिहिलं आहे ज्या प्रकारे मी अभिव्यक्त होते आहे त्याच प्रकारे समोरच्या वाचकापर्यंत ते पोचतंय का नाही, का त्याची भलतीच वेगळी प्रतिक्रिया होतीये, किंवा जे मला म्हणायचंच नव्हतं त्या एका अंगानेच तो त्याचा विचार करतोय किंवा अनुभव घेतो आहे, तर मग माझ्याच अभिव्यक्तीमध्ये कुठे काही कमतरता आहे का. अशा प्रकारचंही अनेकदा लेखकाला सामोरं जावं लागतं. दुसरं असं की आपण जे लिहितो त्याच्या मागे केवळ त्या वेळचा अनुभव असतो असं नाही. प्रत्येक लेखकाच्या लिहिण्यामागे एकूणच त्याच्या सगळ्या जीवनानुभवाची समृद्धी असते, श्रीमंती असते. म्हणजे ते तात्पुरतं नसतं. एक तुला दुसऱ्याच कलेचं उदाहरण देते की एका प्रख्यात अशा शिल्पकाराचं मातीच्या शिल्पांचं प्रदर्शन होतं आणि काही हजारांच्या घरामध्ये त्या शिल्पांच्या किमती होत्या. तर एक रसिक पाहत असताना एक रसिक एका शिल्पाजवळ आला, काहीतरी 34-35 हजार रुपये किंमत होती. त्यांनी शिल्पकाराला जवळ बोलावलं. शिल्पकाराला असं वाटलं की त्याला काही शिल्पाविषयी विचारायचं आहे, बोलायचं आहे. तर त्यांनी असं विचारलं की काय हो, याला किती माती लागली असेल. तर ते म्हणाले 3 किलो असेल, 3-4 किलो. नाही म्हणजे मातीची किंमत किती, तुमच्या शिल्पाची किंमत 35,000 आहे म्हणून विचारलं असं त्यांनी म्हटल्यानंतर शिल्पकाराचं उत्तर असं होतं की बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, पण यासाठी जी माती लावली आहे ना ती माझ्या आयुष्याची माती आहे. तसं शब्दांच्या मागे त्या सगळ्या लेखकाचं, कवीचं सगळं व्यक्तिमत्व, त्याचे सगळ्या अनुभवाची पुंजी ही त्याच्या मागे लागलेली असते. आणि म्हणून मग आव्हान हेही असतं की तुम्ही आयुष्य किती जास्ती समजून घेता, किती जास्ती एका मी माझ्या त्वचेबाहेर उडी नाही मारू शकत आणि मी माझ्या आयुष्याला इतकं नाही ताणू शकत की जगभरातल्या सगळ्या माणसांचे अनुभव मी घेऊ शकेन. तेव्हा जितकं अधिकाधिक मला संवादी होता येईल आणि जितक्या अधिकाधिक माणसांच्या हृदयाशी मी संवाद करू शकते, त्याच्या हृदयाच्या नसांना स्पर्श करू शकते, तेवढं माझ्यात ताकद किंवा सामर्थ्य यायला हवं. यासाठीची लेखकाची धडपड असते ती. आणि त्या धडपडीमध्ये पुष्कळदा मला असं वाटतं की पराभव हा शब्द कायमचाच त्याच्या मागे असतो. म्हणजे लेखकाच्या मागे ही आव्हानं संपत नसतात अजिबात. तर तुम्ही उदाहरण खूप छान दिलं. तर त्यातलं एक उदाहरणाबद्दल संवाद हा एक खूप महत्त्वाचा घटक ज्याच्यापासून आपण बोलायला सुरुवात केली. तर आता मातृभाषेतून संवाद जास्तीत जास्त लोकांनी साधावा त्याच्यासाठी किंवा त्याच भाषेतून शिक्षण पण मिळावं यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आता आपण सांगतोय की मातृभाषेतून शिकवा मुलांना. तर लेखिका म्हणून तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता? मला फार आनंद होईल जर असं झालं तर, आणि हा विचार सगळ्यांना पटला तर. हे व्हायला हवं आहे. याचं कारण की तुम्ही ज्या एका मातीतून तुमच्या पिढ्या पुढे येतात त्या सगळ्याचा त्या मातृभाषेला मिळालेली एक रसद असते, त्याचे रस असतात आणि त्याच्यातून मुलांना शिक्षण मिळालं बरोबर तर ते हवं आहे. मी माझाच अनुभव सांगते. याच पुणे विद्यापीठामधल्या शैक्षणिक माध्यम संशोधन केंद्रामध्ये आम्ही जेव्हा कामं केली तेव्हा UGCनी सुरुवातीला जे कार्यक्रम इथल्या दूरशिक्षणाच्या संदर्भात केले
तेव्हा छोट्या छोट्या खेड्यांमधल्या विद्यार्थ्यांच्यासाठी कार्यक्रम तयार करायचे आणि भाषा मात्र इंग्रजी. त्यामुळे ते कार्यक्रम पोचण्यामध्ये मुख्य अडचण आली ती भाषेची भाषेची अडचण आली. आली. तेव्हा मातृभाषा हीच व्यक्त करण्यासाठीची सर्वात उत्तम भाषा आहे असं मला वाटतं. साहित्य अकादमीने एकदा पोएट्री अँड मदर टंग या नावाचा एक परिसंवाद घेतला होता. देशभरातले तरुण मुलं त्याच्यामध्ये सहभागी झाली होती. मी त्याच्यामध्ये एक पेपर वाचला आणि त्यामध्ये मी असं म्हटलं की एखादा क्वचित अपवाद असू शकतो. कन्नडमधले महाकवी बेंद्रे हे मूळचे मराठी, पण आयुष्यभर कानडी प्रदेशात राहिले आणि कानडी हीच त्यांची जणू मातृभाषा बनून गेली म्हणून असेल, पण ते कन्नडमधले महाकवी झाले. आज त्यांच्यासाठी मोठं स्मारक कर्नाटकात उभं राहतं आणि त्यांना डोक्यावर घेतलं जातं. मुळात जन्मानी ज्यांची मातृभाषा मराठी आहे असे होते, पण असा एखादा अपवाद. पण मला असं वाटतं आज कवी म्हणून सुद्धा की मी जितकी माझ्या भाषेमध्ये व्यक्त होऊ शकते तितकी इतर भाषांमध्ये नाही. त्यामुळे मुलांना मातृभाषेतून शिक्षण मिळणं हे अनिवार्य आहे, अनिवार्य करायला हवं असंही मला लेखक म्हणून वाटतं, कवी म्हणून वाटतं. जसं आपण शिक्षणाबद्दल बोललो तसंच भाषेमधलं करिअर, कारण खूप मुलांना प्रश्न हा पडतो की मला भाषा खूप आवडते, पण मग मी त्या भाषेमध्ये करिअर काय करू, किंवा मग त्याच्यासाठी मला जर भाषेमध्ये करिअर करायचं असेल तर त्याच्यासाठी मला कुठल्या प्रकारचं शिक्षण घ्यायला लागेल आणि ते शिक्षण घेतल्यानंतर मी काय केलं पाहिजे, कुठल्या प्रकारच्या संधी शोधल्या पाहिजेत किंवा कुठल्या लोकांकडे जाऊन भेटलं पाहिजे, किंवा ती जी पूर्ण प्रक्रिया ज्याला म्हणतो आपण प्रोसेस, की एक उभरत्या लेखका किंवा लेखिकेसाठी ते एक निदान प्रकाशित झालेलं पुस्तक असलेल्या लेखकापर्यंतचा जो प्रवास आहे तो कसा करावा याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगाल का? खरं सांगायचं तर मराठी मधून लेखन करणाऱ्यांच्या साठी संधी भरपूर उपलब्ध आहेत आज असं मला वाटतं. म्हणजे मी ज्या वेळेला मराठीचा काय ज्याला म्हणू पदवी घेऊन बाहेर पडले तेव्हाच्या पेक्षा आजचं वातावरण इतक्या नव्या वाटा मुलांच्यासाठी खुल्या करणारा आहे की आता तुम्हाला अनेक माध्यमांसाठी लेखन करता येतं. म्हणजे आज तुम्ही दृकश्राव्य माध्यमांसाठी कथा लिहू शकता, पटकथा लिहू शकता, संवाद लिहू शकता. या प्रकारच्या वाटा तुमच्यासाठी खुल्या आहेत. तुम्ही स्वतःची चॅनल्स चालवू शकता आणि त्यावरनं निरनिराळ्या प्रकारचे लेखन लोकांच्या समोर आणू शकता, देऊ शकता. किंवा मला असं वाटतं की तुम्ही निरनिराळ्या प्रकारे परभाषा घेऊन आलेल्या इथे आलेल्या माणसांच्यासाठी मराठी ही त्यांना त्यांच्यापर्यंत कशी आणि त्यांना गरजेची असते. म्हणजे उदाहरणार्थ एखादा अमेरिकन माणूस हा इथल्या देवी महात्म्यावर किंवा इथल्या एखाद्या सेक्रेड कॉम्प्लेक्सवर एखाद्या दैवत पावित्र्य विवाहावर काम करत असेल तर त्याला मूळ मराठी समजल्याशिवाय तो पुढे जात नाही, जाऊ शकत नाही असं मी म्हणत नाही, जातच नाहीत. त्यामुळे त्यांना ती मराठी शिकणं हे अनिवार्य त्यांना स्वतःला वाटत असतं. अशांना मराठी शिकवणं, त्या निरनिराळ्या विद्यार्थ्यांना मराठी शिकवणं इथे येणाऱ्या हे तुम्ही करू शकता. तुम्ही उत्तम अनुवाद करू शकता आणि अनुवादाचं दालन पण खूप मोठं आहे की जे मराठीत लेखक म्हणूनही तुम्हाला पुस्तकं समोर आणता येतात. दुसरं असं की निरनिराळ्या कंपन्यांना, निरनिराळ्या प्रकारच्या व्यवसायातल्या माणसांना अनुवादकांची जरूर असते. तिथेही तुम्ही अनुवादक म्हणून मराठी आणि इतर भाषा याच्यासाठी म्हणून काम करू शकता. तेव्हा मराठीसाठी म्हणून अनेक प्रकारचे व्यवहार उपयोगी अशा वाटा खुल्या आहेत. या सगळ्या तुम्ही स्वतःच्या लेखक म्हणून स्वतःच्या क्षमता कसाला लावण्यासाठी किंवा तुमच्या उपजीविकेसाठी व्यवसाय म्हणूनही स्वीकारू शकता आणि त्याच्यामध्ये आज यशस्वी होणारी माणसं आहेत. म्हणजे पूर्णवेळ लेखक हे परदेशामध्ये फारच गौरवाचं आणि सहज जगू शकणारी माणसं आहेत. तसं आपल्याकडे अजून नाही, पण तसे प्रयोग करणारे एखादे संदीप खरे किंवा वैभव जोशी आज तुमच्या भोवती आहेत की जे हे या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ते काम करू शकतायत. तर मला असं वाटतं की हे आजमावून पाहणं आणि या प्रकारे भाषेला तुम्ही स्वीकारणं, लेखक म्हणून समृद्ध करणं हे दोन्ही होऊ शकतंय. तर आता आपण तुम्ही जेव्हा सुरुवातीला मी तुम्हाला प्रश्न विचारला की लेखक ते म्हणजे अभ्यासक ते साहित्यिक किंवा लेखिका कसा प्रवास सुरू झाला, तर तुम्ही म्हणाला तो वाचक
पासून वाचक होण्यापासून तो प्रवास सुरू झाला. हा. पण आज समहाऊ आपण असं बघतोय की लोकांचं वाचन कमी झालंय. हम्म. तर त्याच्याकडे तुम्ही एक अभ्यासिका म्हणून कसं बघता की वाचन किंवा वाचक कमी होणं आणि त्याचे परिणाम आत्तासाठी पण आणि दूरगामी पण, तर ते कसे बघता तुम्ही त्याच्याकडे? दूरगामी परिणामांबद्दल काही सांगूच शकत नाही. म्हणजे मला असं वाटतं आता की माझ्या पिढीपर्यंत तरी वाचनाला पर्याय नाही हो. असं म्हणत आम्ही पुढे आलो. आज असं वाटतं की वाचनाखेरीज अनेक गोष्टी माणसाच्या समोर येत आहेत हम्म. आणि त्यातूनही ज्ञान मिळवणं शक्य आहे त्याला. हो. त्यामुळे वाचनावर परिणाम होणं हे साहजिक आहे. हम्म. पण त्याच्या जोडीला लेखन ऐकणं हा वाचनाचाच एक प्रकार धरते मी. म्हणजे असं की एक कुणीतरी मला असं म्हणतं की मला वेळ नसतो, मी माझ्या व्यवसायात खूप बांधलेला आहे, पण मी कराडहून निघालो आणि मी मुंबईला पोहोचेपर्यंत ना एक छान पुस्तक हे माझं ऐकून होतं. तर ते ऐकून होतं याचं कारण की ते गाडीत लावलेलं असतं हम्म. आणि ते ऐकत ऐकत प्रवास संपतो त्यांचा. हम्म. तेव्हा हा वाचनाचाच परिणाम आहे, वाचनाचाच पर्याय आहे असं मी म्हणते. तर या प्रकारे थोडं वाचन बदललेला आहे आणि तो श्रोता पण झालेला आहे. म्हणून ऑडिओ बुक्स आज खूप हो. लोकप्रिय होत आहेत. हम्म. तर तो मी आत्ता म्हटलं तसं की पुस्तकच, पण ती ऐकली जात आहेत आता. हम्म. त्यामुळे कदाचित वाचनाला लागणारा वेळ हा माणसाकडे कमी असेल, तर तो निदान ऑडिओ बुक्सच्या मदतीने तो एक भरून काढला जातो असं मला वाटतं. दुसऱ्या बाजूला असं पण आहे की इतर व्हिज्युअल दृश्य माध्यमामधून जे मिळतं त्याचा प्रभाव पुष्कळ झाला आहे आणि म्हणून वाचन कमी झालं आहे. पण जाणीवपूर्वक वाचनाकडे मुलांना वळवणं याचे प्रयत्न आवश्यक आहेत असं पण मला अजून वाटतं. कारण पाहणं ऐकणं हे वेगळं, पुस्तकाचा रंग रूप त्याच्यासाठी चित्रकारांनी घेतलेले कष्ट, नुसते कष्ट नाही, त्याची पण एक निर्मितीच असते. म्हणजे आशयाला अनुरूप अशा प्रकारचं मुखपृष्ठ, म्हणजे काही कागद एकत्र बांधणारी गोष्ट म्हणून मुखपृष्ठाकडे किंवा मलपृष्ठाकडे पाहू नये, तर ती पण एक निर्मिती असते. तर हे सगळं मिळून पुस्तक होतं आणि त्यातल्या टायपांसकट मला असं वाटतं की ते पुस्तक आपलंसं होणं ही खूप छान गोष्ट असते. म्हणजे तो एक सौंदर्य अनुभव असतो. आणि म्हणून पुस्तकाच्या निर्मितीसाठी पण आपण वेगळे पुरस्कार ठेवले जातात आपल्याकडे आणि त्याची धडपड वेगळी असते. तर या सगळ्या सकट पुस्तकाचा अनुभव हा आयुष्यातला खूप सुंदर छान अनुभव आहे असं वाटलं पाहिजे. असं वाटणारी पिढी निर्माण करणं याची जबाबदारी मला असं वाटतं की आज पालकांची पण आहे आणि शिक्षकांची पण आहे. शालेय वयापासूनच हे घडलं पाहिजे. म्हणजे माझ्या वेळेला शाळेमध्ये पुस्तकांची दुकानं आणि त्यामधून बालसाहित्य असं कमी होतं. पण आमच्याकडे दर शनिवारी शाळेमध्ये एक जादूच्या पेटीसारखी पेटी यायची वर्गात ठेवायला आणि आम्ही वाट बघायचो की आता आपल्या वाट्याला कुठलं पुस्तक त्याच्यातून येणार आहे, घ्या आवडीचं म्हणून. तर अशा प्रकारे मुलांना वाचनाची गोडी लावणं आणि त्यासाठी आपण वाचून दाखवणं, आपण वाचणं, हे सगळं केलं गेलं पाहिजे. अशी धडपड करायला पाहिजे. तर मग पुस्तकं ही आपल्या आयुष्यात येणं ही अत्यंत मौल्यवान गोष्ट आहे हे मुलांना पटेल आणि मग वाचनाचं बोट सुटणार नाही. कारण वाचन तसं म्हणलं तर ती एक अनुभूती किंवा तो जो अनुभव आहे तसा शब्दात मांडण्यासारखा नाहीये. पण ते जेव्हा आपण वाचतो, आपल्याला त्यातून जे वाटतं, आपल्याला त्यातून जे कळतं, त्याच्यातून आपण जे समृद्ध होतो माणूस म्हणून, ते एक वेगळ्या प्रकारची उन्नती होते म्हणजे स्वतः एका माणसामध्ये. पण आता झालंय असं की विद्यार्थी जेव्हा लिहितात, म्हणजे त्यांना लिहायचं हे कधी माहितीये की जेव्हा फक्त परीक्षेचे पेपर्स लिहायचे किंवा काहीतरी असं असाइनमेंट आहे किंवा काहीतरी सांगितलंय म्हणून लिहायचं, अशी म्हणजे इवन माझ्या पिढीमध्ये पण असं झालं होतं की लिहायचं म्हणजे स्वतःला तुम्ही म्हणाला तसं अभिव्यक्त करण्यासाठी लिहायचं, हे कधी शिकवलंच गेलं नाही किंवा कधी सांगितलंच गेलं नाही. माझ्या आयुष्यात फॉर्च्युनेटली एक जण आली, तिने मला थोडंसं लिहिण्यासाठी प्रवृत्त केलं म्हणून मी लिहित गेले.
म्हणून मला तो लेखक म्हणून अनुभव आणि एक वाचक म्हणून अनुभव हे दोन्ही माहिती आहे. बरोबर. पण आता जर लेखक म्हणून तो अनुभव घ्यायचा असेल आणि तो पण अशा पिढीला ज्यांनी पेपर सोडून दुसरं काहीच लिहिलेलं नाहीये तर त्यांना आपण स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी, म्हणजे तो खूप मोठा शब्द आहे एक्सप्रेस करणं, तर ते एक्सप्रेस करण्यासाठी कसं प्रवृत्त करू शकतो किंवा काय केलं पाहिजे? अवघड आहे. तू म्हणतेस ते की पेपर्स खेरीज काही दुसरं लिहिलेलंच नाही आहे. याचं कारण पण मूळ आपल्या शिक्षण पद्धतीत आहे असं मला वाटतं. अभ्यासक्रम शिकवणं हा शिक्षकांचा हेतूच असला नाही पाहिजे. अभ्यासक्रमाच्या मदतीने तुम्हाला साहित्याकडे जायचं आहे, अभ्यासक्रमाच्या मदतीने तुम्हाला जीवनाची ओळख करून द्यायची आहे, अभ्यासक्रमाच्या मदतीने भवताल समजावून द्यायचा आहे. अशा प्रकारेच तुम्ही अभ्यासक्रमाचा विचार केला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या आधाराने साहित्याकडे नेलं पाहिजे, जीवनाकडे नेलं पाहिजे. हे होत नाही. त्यामुळे शिकवलं काय जातं तर धडे शिकवले जातात, कविता शिकवल्या जातात. पण त्या कवितेच्या शब्दांच्या मधून पलीकडे जात तुम्ही जर त्या मुलांना विचारलं की ही जी कविता आहे अशा तुम्हाला आणखीन कोणत्या कविता आठवतात किंवा त्या कवीच्या विषयीची इतर माहिती आहे का, किंवा त्या निमित्ताने तुम्ही निसर्ग कविता असेल तर निसर्गाच्याकडे मुलांना नेलं पाहिजे. असं होत नाहीये. असं व्हायला पाहिजे असं मला वाटतं. कारण मी आत्ता म्हटलं तसं की तो आधार आहे अभ्यासक्रम हा. त्यामुळे मुलांना लिहायला सांगताना सुद्धा आपल्याकडे अभ्यासक्रमातून कल्पना विलासाचा भाग काढून टाकला गेला, तुमचे निबंध गेले. त्यामुळे तुम्हाला विचार करायला लावणं, तुमची कल्पनाशक्ती जागृत करणं हे घडत नाही अभ्यासक्रमातून. ते घडायला पाहिजे. आणि मग मला असं वाटतं की शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ज्यांना लेखकाची छोटंसं ज्यांच्यामध्ये क्षमता आहे आणि इच्छा पण आहे की आपण काहीतरी लिहावं, तर छंद किंवा हौस याच्या पलीकडे जाऊन लेखनाशी जर नातं निर्माण करायचं असेल आणि तू म्हणतेस तसं की स्वतःला एक्सप्रेस करायचं असेल तर मग ती भाषा आणि त्या भाषेवर प्रेम केलं पाहिजे. भाषा चांगली आत्मसात केली पाहिजे. आपल्याकडे मराठीच्या, मी आधी सुरुवातीलाच म्हटलं बघ तुला की संस्कृतपासून ते अगदी मराठीच्या अनेक बोलींपर्यंत भाषेच्या कितीतरी तऱ्हा तुमच्या ओळखीच्या झाल्या पाहिजेत की ज्याच्यामधून तुम्ही स्वतःला अभिव्यक्त करू शकता. मग तुमच्या मनामध्ये पात्र येणारी जी आहेत त्याच्यातला एखादा जर कोल्हापूरकडून आला किंवा बेळगावकडून आला तर त्याच्या बोलण्यात येणारे हेल जे आहेत ते वेगळे असणार आहेत, तो वेगळे शब्द वापरणारे. तो विदर्भातला असेल तर वऱ्हाडी बोली त्याची जी आहे ती वेगळी घेऊन येणार आहे. एखादा जर तुम्हाला संस्कृतज्ञ प्राध्यापक तुम्ही पात्र निर्माण केलं तर तो वेगळ्या पद्धतीने बोलणार आहे. हे सगळं, या सगळ्याचा विचार येतो भाषेच्या बाबतीत. आणि दुसरं असं की तुम्ही कुठल्या काळातलं कथानक किंवा कुठल्या काळातल्या साहित्याविषयी बोलताय निर्माण करताना, तर मग त्याला पेलणारी, त्या काळाला अनुरूप अशी भाषा पण तुमच्याजवळ असली पाहिजे. की मी शिवकाळाविषयी लिहिते, मी शाहिरांच्या कथांच्या विषयी लिहिते आहे त्यांच्या काळाविषयी, किंवा मी बौद्ध काळाविषयी लिहिते आहे आणि मी आधुनिक काळाविषयी लिहिते आहे, मी आजच्या ग्रामीण वास्तवाविषयी लिहिते आहे. या सगळ्यामध्ये भाषेची रूपं बदलतात बघ. त्यामुळे अभिव्यक्त होताना तुम्ही कशा प्रकारे होता हा पण एक प्रश्न येईल. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं तसं की भाषा ही तुम्हाला चांगल्या तऱ्हेने अभिव्यक्त व्हायला उपयोगी पडेल इतकं तुमचं भाषेवर प्रेम पाहिजे. आणि प्रेम केलं तर तुम्हाला भाषेतल्या सगळ्या वाक्वळणांची छान ओळख आणि तिचं सामर्थ्य आणि सौंदर्य दोन्ही कळतं, ते कळेल. आणि दुसरं असं की अभिव्यक्त होण्यासाठी आधी स्वतःजवळ काहीतरी पाहिजे ना. बरोबर. म्हणजे तुम्ही माणूस म्हणून किती समृद्ध होता, तुमचे विचार, तुमच्या भावना या किती प्रगल्भ आहेत, हे तुमच्याजवळ सांगण्यासारखं काय आहे. शीलवतीबाई केतकर ह्या श्रीधर व्यंकटेश केतकर ज्ञानकोशकार त्यांच्या पत्नी, त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे मीच हे सांगितलं पाहिजे. तर त्यावेळेला केतकरांच्या आयुष्यामध्ये एवढा ज्ञानकोशाचा प्रचंड खटाटोप करणारा माणूस हा कसा जगला आणि त्यांनी तो कसा निर्माण केला हे सांगणाऱ्या शीलवतीबाई होत्या. त्यांच्याजवळ केतकरांच्याकडे माणूस म्हणून अनुभवणारं सगळं त्यांचं आयुष्य सहजीवन होतं की त्या तिकडून सोडून आल्या होत्या. एडिथ कोहन
स्वतःचं सगळं आयुष्य या माणसाला मदत करण्यासाठी, आणि केतकरांसारखा महाविक्षिप्त पण महाबुद्धिमान असा माणूस त्यांच्या आयुष्यात आला होता. तर तो सगळा अनुभव सांगताना त्यांनी असं म्हटलं की मीच हे सांगितलं पाहिजे. मी एरवीही म्हणते की कुठलंही लेखन करताना मीच हे सांगितलं पाहिजे असं म्हणण्याजोगं तुम्हाला काहीतरी पाहिजे. म्हणजे तुम्ही वास्तवानी अस्वस्थ होताय का? मग तुमचे स्वतःचे विचार त्याच्यावर काही आहेत का? बोला, लिहा, असं तुम्हाला आतून कोणीतरी म्हणतंय का? तर मग तुमच्याजवळ सांगण्यासारखं जे आहे ते तुम्ही अभिव्यक्त करू शकता. त्यामुळे एक्सप्रेस व्हायला हरकत नाही, पण मग तुम्ही ज्याला किंमतच नाही असं किरकोळ मेसेजेस पाठवण्यामध्ये किंवा तुमच्या इंस्टाग्रामवर किंवा आणखीन कुठल्या नव्या माध्यमांमध्ये लिहिण्यामध्ये स्वतःला वेळ घालवू नका. मग तुमच्याजवळ खरोखरच सांगण्यासारखं काही असेल, तुमचे खरोखरच विचार तुम्ही तपासून घेतलेले असतील, सर्व बाजूंनी केलेले असतील, तर मग तुम्ही लिहा आणि करा. एक्सप्रेस होण्यासाठी आधी तुमच्याजवळ तुमचं म्हणून एक चांगलं संचित असायला हवं आहे. नक्कीच. म्हणजे आतापर्यंत बरेचसे लोक हे सांगत आले की भाषेवरती प्रभुत्व मिळवा म्हणजे तुम्ही चांगले लेखक किंवा लेखिका व्हाल. तुम्ही सांगितलं भाषेवरती प्रेम करा. हा जो बदल तुम्ही सांगताय हे तुम्हीही ऐकलं असेल की भाषेवर प्रभुत्व करा आणि तुम्ही सांगताय भाषेवर प्रेम करा. हा फरक तुमच्यामध्ये कसा आला? अरे याचं कारण की मी सुरुवातीपासून मी म्हटलं जसं की मी फार आवडीने वाचत गेले आणि मग असं वाटलं की किती समृद्ध आहे आपली भाषा. मग आपण प्रेमातच पडतो. छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपण लहानपणी आपल्याला आईवडिलांनी आता माहीत नाहीत, आत्ताच्या पिढ्या म्हणत नाहीत, पण आम्ही रामरक्षा म्हणजे भीमरूपी हे सगळं बसून म्हणायचो. मग रामरक्षा म्हणता म्हणता असं लक्षात आलं की किती सुंदर वृत्त वापरली आहेत, त्याची लय किती छान बदलते हे लक्षात आल्यानंतर, किंवा त्याच्यातली वर्णनं किती छान आहेत. तरुणव रूप संपन्न सुकुमारव महाबलव असं म्हटलं की डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. भाषेची चित्रमयता, भाषेची लयबद्धता, भाषा कशी वागते वळते हे जर लक्षात आलं ना तर तुम्ही प्रेमातच पडता. मग तिच्यावर हुकमत गाजवण्याची वृत्ती राहतच नाही. आणि मग प्रेमाने माणूस आपलंसं झालं की ते सगळंच आपलं मन उघडं करून दाखवतं ना, तसं आपोआप होतं भाषेच्या बाबतीत. तुमचं होतं ना? होतं. नक्कीच होतं. आता शेवटचा प्रश्न असा मॅडम की लेखक म्हणून करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा विद्यार्थिनींसाठी तुमचा मोलाचा सल्ला काय असेल? पहिलं म्हणजे मी आता म्हटलं तसं की चांगला अनुभव समृद्ध माणूस बनण्याचा प्रयत्न आधी करा. विचारांनी विवेकी समृद्ध अशा प्रकारे तुम्ही जर असाल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही ज्या प्रकारे अभिव्यक्त व्हाल त्याला एक वजन असेल, त्याला एक अर्थ असेल आणि त्याला एक औचित्य पण असेल. वेड्यावाकड्या तऱ्हेने व्यक्त होणारी खूप मुलं मी आज पाहते भोवती. त्यावेळचा त्यांचा संताप खरा असेल कदाचित, त्यांचा त्यावेळचा उद्रेक खरा असेल, पण मला असं वाटतं की तुम्ही जर सगळ्या बाजूंनी जीवनाकडे पाहायला शिकाल, आधी शांतपणे अनुभव चांगला घ्यायला शिकाल आणि मी आत्ता म्हटलं तसं स्वतः विचार करायला शिकाल. लाटा अंगावर अनेक येतात आणि परिस्थितीही तुम्हाला त्या त्या वेळेला कुठेही उंच घेऊन जाऊ शकते, पण तुमचे पाय स्थिर राहणं ही आधी पहिल्यांदा खूप मोठी गोष्ट आहे. आणि याचं कारण की तुम्हाला ते पाय ठेवण्याजोगी एक जागा तुम्ही निर्माण करावी लागते, लेखक म्हणून सुद्धा. तर मग तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे अभिव्यक्त व्हायला शिकाल. तेव्हा आपण मगाच्याच प्रश्नाचा त्याच्याशी धागा होऊन घ्यायचा झाला तर तुमच्याकडे सांगण्यासारखं भरपूर काही असू दे आणि ते चांगल्या पद्धतीने व्यक्त होण्यासाठी तुम्ही जे माध्यम वापरता त्या माध्यमावर तुमचं प्रेम असू दे. तर मग मला असं वाटतं की एक चांगला लेखक होण्याची वाट तुमच्यासाठी, तुम्हाला त्याच्यापासून कोणीही अडवू शकणार नाही.
धन्यवाद ताई. आजचा संवाद खूप कलात्मक झाला असं मी म्हणेन की विद्यार्थ्यांना अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून ते भाषेवरती प्रेम करा किंवा तुम्ही जो कुठलं माध्यम निवडताय त्याच्यावरती प्रेम करा आणि तुमच्याकडे माणूस म्हणून तो अनुभव असू दे जो तुम्ही बाकीच्यांबरोबर सांगायची इच्छा व्यक्त करताय, बरोबर. लेखक किंवा लेखिका म्हणून, हे नक्कीच सगळे लक्षात ठेवतील. तुम्ही आज आमच्याबरोबर इथे आला त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.